पाहुयात पुढची एक महत्त्वाची बातमी। किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरे गटामध्ये नाराजी आहे का असा सवाल आता उपस्थित होतो। ज्येष्ठांना डावलून पेडणेकरांनाच पद दिल्यानं नाराजी नाट्य पाहायला मिळते। दरम्यानच्या काळामध्ये किशोरी पेडणेकर शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील अशी एक चर्चा सुरू होती आणि यावेळी सुद्धा त्यांच्याबद्दल प्रभागात नाराजीचा सूर उमटत असताना देखील तिकीट वाटपाच्या वेळी पक्षाने त्यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली। निवडणुकीमध्ये मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव हे सगळे मातब्बर मंडळी निवडून आलीत आणि त्यांना डावलून पेडणेकर यांना संधी दिल्यानं शिवसैनिकांमध्ये सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळतो। सोबतच वरळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेतले 2 आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस समिती अध्यक्षपद भूषवलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक अशी पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे। त्यामुळे सर्व पदं वरळी विधानसभेत का असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातो आणि याबद्दल अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर आता ठाकरे गटामध्ये नाराजी पाहायला मिळते। कुठल्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे यावर प्रतिक्रिया दिली आहे का? सगळ्यांनी खरं पाहायला गेलं तर कोणाचीही असून अधिकृतरित्या प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाहीये, पण सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की किशोरी पेडणेकर यांना गटनेते बनवल्यामुळे कुठेतरी पक्षाचं भविष्यामध्ये नुकसान होऊ शकतं अशी भावना आता निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मनात जी आहे ती झालेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या वाऱ्यासारख्या कालपासून वाहताना दिसून येत आहेत। त्यामुळे एक महत्वाचं पद, गटनेते पद जे किशोरीताई पेडणेकर यांना देण्यात येत आहे पक्षाकडनं आणि सर्वांच्या समजुतीने, त्यावर आता कुठेतरी आक्षेप आणि एक बोलायला गेलं तर फोटो उचलण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होताना दिसून येत आहे। किशोरी पेडणेकर या त्यांच्या पक्षामध्ये एक प्रमुख वक्त्या म्हणून देखील अनेकदा कार्यरत असतात। इतकंच नव्हे तर त्यांच्यावर जे आरोप झाले त्यावरनं देखील त्या उभ्या राहिल्यात, सक्षमपणे महाराष्ट्राच्या राजकारणात त्या उभ्या राहिल्यात आणि निवडणुकीमध्ये देखील आता त्या जिंकून आलेल्या आहेत। पण अशामध्येच आता कुठेतरी पक्षामधनं त्यांना दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना दिसून येतोय का, असा काहीसा चित्र आहे। इतकंच नव्हे तर मग यामध्ये वरळी विधानसभेसाठीच सर्व महत्वाची पदं ही देण्यात येत आहेत असं देखील सांगण्यात येते आणि ज्याचाच फायदा त्या पक्षाचे विरोधक जे आज महायुतीचे नेते आहेत ते देखील घेताना दिसून येतात। वरळीमध्ये सभा घेणे असेल, वरळीमध्येच रॅली काढणं असेल, हे सगळं चित्र जे आहे ते दिसून येत असतात। त्यामुळे आता येणाऱ्या काळात पक्ष आपली भूमिका बदलतं का किंवा मनसेचा देखील त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप होतो का, हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे। शुभम, खरं तर नगरसेवक नाराज आहेत, पदाधिकारी नाराज आहेत, हे सगळे नाराज प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत का? अर्थातच अशी कोणती माहिती मिळालेली नाही आहे। उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा ते प्रयत्न करू शकतात, त्यांची जेवढ्या लवकर यावर काही निर्णय घेता येईल तेवढ्या लवकर ज्यावेळेस महानगरपालिका सुरू होतील त्याचा आधी निर्णय झाला किंवा निर्णय बदलण्यात आला पक्षांकडनं किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडनं, तर मग नगरसेवकांचा काही वेगळा सूर असेल। इतकंच नव्हे तर सध्याच्या राजकारणामध्ये अनेक वेगवेगळं आपल्याला राजकारण देखील दिसून येतं। पक्षाफोडीचं असतं, पक्षांतराचं असतं। त्यामुळे कुठेतरी किशोरी पेडणेकर यांच्या नाराजीवरून कोणी पक्ष तरी सोडून जाणार नाही ना, असा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। त्या पद्धतीने डॉक्टर मस्के यांच्याबद्दल विषय झाला होता, तसे अनेक विषय त्याच्यातनं गैरसमज निर्माण होतील असे देखील भविष्यामध्ये होऊ शकतात सगळ्यांनी। नक्की शुभम, त्यामुळे या नाराजी नाट्याचं पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।